लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम ॲड करण्यात आलेला आहे आणि तोच आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही शासकीय योजनेचा अपडेट हे त्वरित मिळेल। तर जी लाडक्या भगिनींची आत्तापर्यंत KYC झालेली नव्हती, तर या लाडक्या भगिनींचे आता KYC ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। अगोदर 18 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती, मात्र ती बदलून आता 31 डिसेंबर करण्यात आलेली होती। तर KYC साठी पती आणि पत्नीचा जो दोघांचे आधार नंबर हे लागणार आहेत, जेणेकरून KYC ही कंप्लीट होईल। तर कोणत्या भगिनी ह्या योजनेतून आता अपात्र होणार, ज्यांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, एकाच कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहितपेक्षा अधिक महिला जर सदर योजनेचा लाभ घेत असतील तर या देखील या अंतर्गत आता अपात्र होणार आहेत। ट्रॅक्टर व्यतिरिक्त कुटुंबात 4 चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील मोठ्या प्रमाणात भगिनी या नियमामुळे अपात्र होऊ शकणार आहेत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। तसेच अनेक भगिनींच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न जे आहे पती आणि पत्नीचं हे किंवा रेशन कार्डवरील सदस्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबात कोणी IT रिटर्न फाईल भरत असेल तर अशा भगिनी देखील लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। बरेच भगिनींच्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय नोकरीत असताना देखील ज्यांनी फॉर्म भरून सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा भगिनी देखील आता अपात्र होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। आतापर्यंत फक्त 50% लाडक्या भगिनींनीच KYC पूर्ण केलेली आहे। उर्वरित लाडक्या भगिनींना 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली। अनेक लाडक्या भगिनींच्या पतींचा मृत्यू झालेला आहे व अशा लाडक्या भगिनींनी आता काय करावं, तसेच काही लाडक्या भगिनींचा घटस्फोट झाला असल्यास त्यांनी काय करावं हे मोठा प्रश्न पडलेला होता। आणि याच संदर्भात आता अशा लाडक्या भगिनींनी जर पती मृत्यू झाला असेल तर त्याचा मृत्यू दाखला व जर घटस्फोटित असेल तर घटस्फोटचा दाखला हा अंगणवाडी सेविकांकडे लवकरात लवकर जमा करून द्यावा, जेणेकरून सदर योजनेचा लाभ हा अविरतपणे चालू राहील। अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।